प्रकरण 7 मिथुन मॅनिया. छोटा राजन मिथुन चक्रवर्तीचा भक्त होता. इतर अभिनेत्यांमध्ये नसलेली एक शैली, बहुविधता मिथुनमध्ये होती. सुरक्षा हा मिथुनचा पहिला चित्रपट पाहिल्यापासून राजन या उत्तम नाचणाऱ्या आणि तशीच मारामारी करणाऱ्या अभिनेत्याच्या निस्सीम चाहता बनला होता. वारदात आणि साहस हे मिथुनचे चित्रपट देखील यशस्वी झाले. हे तीनही चित्रपट हेरगिरी संबंधीचे होते. त्यात मिथुनची भूमिका जेम्स बॉन्डच्या धर्तीवरची होती, त्यामुळे ती आकर्षक वाटत असे. छोटा राजनचे खरे नाव राजन निकाळजे. मराठी कुटुंबांमध्ये प्रत्येक लहान मुलाला एखादे लाडाचे नाव पडते. मग सगळेजण त्या मुलाला त्याच नावाने हाक मारायला लागतात. राजनचे घरचे नाव होते नाना. नानाला मिथुनचे इतके वेड होते की तो कपडे देखील मिथुनसारखेच शिवून घ्यायचा. त्याने मिथुनसारखाच मधला भांग पाडायला सुरुवात केली. मिथुन त्याच्यासारखाच रांगडा पण ऐटबाज आहे असे नानाला वाटायचे. मिथुनच्या लोकप्रियतेचा आर्थिक फायदाही नानाने मिळवला. सहकार चित्रपटगृहात मिथुनचे चित्रपट लागले की तो त्याच्याबरोबरच्या मुलांना सांगून काळ्या तिकिटांचा जोरदार धंदा करत असे. पण एके दिवशी अघटित घडले. वारदातनंतर आलेला साहस हा चित्रपट दिग्दर्शक रविकांत नागाईच्या 3 चित्रपटांच्या मालिकेतील शेवटचा मानला जात होता. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो पहिल्याच दिवशी हाऊसफुल गेला. सहकार चित्रपटगृहाच्या आवारात प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पण नाना तिथेच पूर्ण तयारीनिशी पाळत ठेवून होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे तो त्याच्या धंद्याची खोटी होऊ देणार नव्हता. प्रत्येक खेळाला तिकिटांची किंमत वाढतच गेली. इतर मिथुन चाहत्यांबरोबर नानाची बाचाबाची झाली. मिथुनच्या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत कमी करायला नाना अजिबात तयार नव्हता. आपण घेत असलेली किंमत योग्यच आहे अशी त्याची खात्री होती. बाचाबाचीचे रूपांतर पुढे प्रचंड गोंधळात झाले. बंदोबस्तावरचे पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेऊ शकत नव्हते, कारण त्यांना तिकिटे मिळाली नाहीत. ते लोक पोलिसांकडे येऊन काळ्या बाजारवाल्यांविरुद्ध तक्रार करू लागले. काळा बाजार करणाऱ्या मुले तशी लेचीपेची होती. पोलिसांनी लाठीचे 2 तडाखे लावल्यावर ती तिथून पळून गेली. पण आपल्या मुलांना पोलीस मारत आहेत हे नानाला पाहवले नाही. स्वतःची इब्रत राखण्यासाठी त्याने एका पोलिसाच्याच हातातली लाठी पळवून पोलिसांना मारायला सुरुवात केली. त्यावेळेपर्यंत म्हणजे 1980 पर्यंत पोलिसाला मारण्याची हिंमत कोणी करत नसे. फार फार तर पठाण तसे करत असत. पण नानाने तसे धाडस केल्याने त्याच्या मुलांनाही स्फुरण चढले आणि त्यांनी 5 पोलिसांना ते काळे निळे होईपर्यंत बडवले. नानाच्या या पराक्रमाकडे अंडरवर्ल्डचे लक्ष वेधले गेले. तोवर टिळकनगरच्या सहकार प्लाझा चित्रपटगृहाच्या आवारात तिकिटांचा काळा बाजार करणारे मुले जगदीश शर्मा किंवा गुंगाची मुले म्हणून ओळखली जायची. जगदीश शर्मा बहिरा होता, पण मुका नव्हता, त्यामुळे त्याचे गुंगा हे टोपणनाव बरोबर नव्हते. त्या दिवसानंतर नानाच्या मुलांनी स्वतःची ओळख मिळाली. नाना आणि त्याच्या मुलांना नंतर पोलिसांनी अटक केली आणि त्यांना पोलीस कोठडीत प्रचंड मारले. पण राजन नायरने गुंगाला या छोकऱ्यांचा जामीन वगैरे बघण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे काहीच दिवसात नाना आणि त्याचे पित्ते कोठडीतून बाहेर आले. नानाच्या टोळीची ख्याती आता सगळीकडे पसरली. सगळे त्यांना घाबरून राहू लागले. टिळकनगर आणि चेंबूर परिसरातील लोक नानाबद्दल दबक्या आवाजात बोलू लागले. तोवर ईशान्य मुंबईतील माफियांच्या जगावर राजन रमा कंपनीचे वर्चस्व होते. भायखळा, लालबाग, परळ, दादर आणि वरळी हा भाग रमा नाईकच्या ताब्यात होता. भांडूप आणि कांजूरमार्ग या भागातही त्याचा वट होता, कारण अशोक जोशीशी त्याचे संधान बांधले होते. नाना तुरुंगातून बाहेर आल्यावर राजन नायरने त्याला बोलावून घेऊन सगळ्यांसमोर त्याची पाठ थोपटली. जोरदार काम केलंस त्या दिवशी असे प्रशस्तीपत्रक त्याने दिल्याने नाना हुरळून गेला. लवकरच राजन नायरने नानाला स्वतःच्या टोळीत सामील करून घेतले आणि त्याच्याबरोबर काम करणारा गुंगा राजन अण्णाच्या जवळ आला. 70च्या दशकात आणि 80च्या दशकाच्या सुरुवातीला ही संयुक्त टोळी दाऊद इब्राहिमच्या किंवा पठाण टोळीपेक्षा अधिक शक्तिशाली मानली जायची. मिथुन चक्रवर्तीची पूजा करायला लागण्याच्या आधीपासून नाना राजन नायरला आदर्श मानत आला होता. चेंबूर ते घाटकोपर आणि RCF ते कुर्ला ईस्ट आणि सायनचा काही भाग या इलाक्यात राजन नायरचा अंमल होता. नानाचे वडील सदाशिव ठाण्याच्या हेक्स्ट कंपनीत कामाला होते. नानाला प्रकाश, दीपक, आकाश असे 3 भाऊ आणि मालिनी आणि सुनीता या 2 बहिणी होत्या. हे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणारचे राहणारे होते. नानाने 5वी नंतर शाळा सोडून दिली होती. चांगले काम मिळत नसल्याने तो बेकार होता. टिळकनगरच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय वसाहतीत तो राहायचा. त्या 2 मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर 10-10 खोल्या होत्या. प्रत्येक कुटुंबाकडे 2 खोल्या होत्या. संडास बाथरूम सगळ्यांना समान होते. शाळा सोडल्यानंतर नानाला वाईट संगत लागली आणि तो गुंगाच्या टोळीत सामील झाला. टिळकनगर परिसरात त्या काळी बरीच मोकळी जागा, मैदाने होती. लहान असताना नाना तिथे साधू शेट्टी, विलास माने, मोहन कोटियन, अवधूत बोंडे आणि इतरांबरोबर क्रिकेट खेळत असे. त्यांनी स्वतःच्या गटाचे नाव डायमंड क्रिकेट क्लब असे ठेवले होते. टिळकनगर परिसरातील बेकार तरुणांचा तो म्होरक्या होता. गुंगा नानालाही घडवत होता. त्या काळात नोकऱ्या मिळणे अवघड होते आणि कनिष्ठ मध्यमवर्गातील मुले सतत कामाच्या शोधात असत. चांगली नोकरी न मिळाल्याने त्या मुलांनी तिकिटांचा काळा बाजार करायला सुरुवात केली. एक पडदा चित्रपटगृहांच्या काळात तिकिटे मर्यादित असत.
त्यामुळे हा धंदा जोरात चालत असे आणि त्यात पैसेही खूप मिळत. नाना तेव्हा फक्त 25 वर्षांचा होता, पण पोलिसांना कसा गुंगारा द्यायचा ते त्याला चांगले माहीत होते. त्यामुळे तो चांगले पैसे कमवत असे. काही दिवसांनी तो त्यात इतका तरबेज झाला की गुंगाने त्याला सहकारच्या बाहेर काळाबाजार करणाऱ्यांचा म्होरक्या करून टाकले. आज इंटरनेटवर तिकिटे काढून मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जाणाऱ्या पिढीला तेव्हाचा व्याप झेपलाच नसता. प्रत्येक उपनगरात 1 किंवा 2 एकपडदा चित्रपटगृह असत, त्यामुळे तिकीट मिळणे अवघड असायचे. घाटकोपरमध्ये ओडियन चित्रपटगृह होते, पण चेंबूरच्या सहकार चित्रपटगृहात मानखुर्दपासून सायन पूर्व, चेंबूर, शेल कॉलनी, पंतनगर, गरोडिया नगर इत्यादी आणि अर्थातच टिळकनगर या भागातून लोक चित्रपट पाहायला येत. प्रत्येक चित्रपटगृहात तिकिटासाठी 2 खिडक्या असत, एक चालू खेळासाठी आणि एक आगाऊ तिकीट विक्रीसाठी. चालू तिकिटांच्या खिडकीत चित्रपट सुरू होण्यापूर्वी तिकिटे मिळत असत, पण ती खिडकी बंद असेल तर काळाबाजार करणाऱ्या मुलांकडून तिकीट घेण्याकरीच गत्यंतर नसे. ही तिकिटे दुप्पट तिप्पट महाग असत. केव्हा तरी पोलीस अचानक येत तेव्हा त्यांची त्रेधा उडे. विशेषतः एखाद्या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज चुकला की असे व्हायचे. त्या काळात राजेश खन्ना किंवा अमिताभ बच्चनचे चित्रपट आरक्षणालाच हाऊसफुल होत असत. अशावेळी काळा बाजारवाल्यांचा धंदा तेजीत जायचा. हळूहळू काळा बाजारवाल्यांनी चित्रपटगृहाच्या मालकांबरोबर संगनमत केले. मालक थोडीच तिकिटे आगाऊ आरक्षणासाठी विकत असत, बाकीची चालू खेळासाठी ठेवत. मात्र तिकीट विक्रीची खिडकी थोड्याच वेळ उघडी ठेवत. मग उरलेली सगळी तिकिटे मागच्या दाराने काळ्या बाजारात आणत. यातून होणारा फायदा ही मुले आणि मालक वाटून घेत. प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर कोणी काळा बाजार करायचा ते ठरलेले असे आणि तेथे इतरांना येऊ दिले जात नसे. अगदीच सुमार दर्जाचा चित्रपट असेल तर क्वचित इतरांना येऊ दिले जायचे. गुंगा, राजन आणि डायमंड क्रिकेट क्लबमधील त्याचे मित्र यांचे सहकारवर नियंत्रण होते. इतर चित्रपटगृहांच्या मालकांप्रमाणे सहकारला मालकही निमूटपणे या टोळीचे ऐकत असे. चालू खेळाची विक्री ते नावाला सुरू करत असत. या धंद्यातून होणारी कमाई टोळीला अनेक महिने पुरत असे. लाठी हल्ला होईपर्यंत तसे चित्र होते. सरकारबाहेर पोलिसांबरोबर 2 हात केल्यानंतर नानाची ख्याती वाढली होती. नंतर एक दिवस राजन नायरचा कट्टर शत्रू अब्दुल कुंजू याच्या सांगण्यावरून एका रिक्षाचालकाने राजन नायरचा खून केला. त्यामुळे नानाला प्रचंड दुःख झाले, पण त्याने या खुनाचा बदला घेण्याचा निर्णय केला. राजन नायर उर्फ बडा राजन याच्या खुनामुळे नाना एकदम वरच्या पायरीवर पोहोचला. तो छोटा राजन म्हणून ओळखला जाऊ लागला आणि हे नाव कायमचे चिकटले. सगळ्यात आधी छोटा राजनच्या घाटकोपरमधील माणसाने उत्स्फूर्त बंद पाळला. सगळ्या दुकानदारांना त्याने दुकाने बंद करायला लावली. तोपर्यंत बंद पुकारणे ही शिवसेना आणि कम्युनिस्टांची मक्तेदारी होती. माफियाने बंद पुकारण्याची ही पहिलीच वेळ होती. दुसरीकडे कुंजूला आता धडकी भरली होती. राजन सतत त्याच्या मागावर होता. कुंजू जिथे जिथे लपायचा प्रयत्न करायचा ते प्रत्येक ठिकाण राजनला कळायचे. टोळीचे नेतृत्व त्याच्याकडे आले होते, त्यामुळे कुंजूचा काटा काढणे इब्रतीचा प्रश्न झाला होता. शेवटी तुरुंगात आपण सुरक्षित राहू असा विचार करून कुंजू पोलिसांना शरण आला, पण राजनने पोलीस कोठडीतही त्याचा पाठलाग केला. कुंजूला न्यायालयातून तुरुंगात नेत असताना राजनने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. कुंजू जखमी झाला, पण त्याचा जीव वाचला. मग राजनने जे रुग्णालयावर हल्ला केला, पण कुंजूचे नशीब एवढे बलवत्तर की तो त्यातूनही वाचला. या प्रकरणात मुंबईतील सगळ्या माफिया म्होरक्यांचे राजनकडे लक्ष गेले. राजनने आपल्या टोळीत यावे असे प्रत्येकालाच वाटू लागले. कुंजू बचावला असला तरी राजनने ज्या चिकाटीने त्याचा पाठलाग केला त्यामुळे दाऊदचेही त्याच्याकडे लक्ष गेले. अमीरजादा खून प्रकरणात दाऊदने त्याचा गुरु राजन नायर याच्याकडून या राजनविषयी ऐकले होते. दाऊदने तेव्हा राजनची चिकाटी, नियोजन, प्रत्यक्ष कृती हे सगळे पाहिले तेव्हा हा मुलगा आपल्या टोळीत हवा असे त्याला वाटले. दाऊदच्या मते प्रत्येक गोष्ट घडते त्यामागे काहीतरी कारण असते. काही विशिष्ट हेतूने, नियोजनाने विविध ठिकाणी वाढलेली मंडळी एकत्र येतात. छोटा राजनसाठी दाऊदच्या डोक्यात काही विशिष्ट कल्पना होत्या. हाजी मस्तान किंवा पठाणी टोळ्यांनी त्याला स्वतःकडे ओढण्याच्या आत दाऊदने पहिले पाऊल टाकले. त्याने तातडीने राजनला मुसाफिरखान्यात बोलावून घेतले आणि मग स्वतःच्या टोळीत येण्याचे निमंत्रण दिले. दाऊदचे निमंत्रण नाकारण्याचे धाडस कोणी करत नसे. राजनसाठी तर तो स्वप्नपूर्तीतच क्षण होता. दाऊद राजन नायरपेक्षाही मोठा गुंड होता आणि हिंदी चित्रपटातील अतिभव्य माफिया डॉन्स बघत मोठ्या झालेल्या राजनच्या दृष्टीने दाऊद माफिया जगताच्या शिखरावर होता. अगदी हिंदी चित्रपटातील डॉन्सप्रमाणे त्याचा रुबाब होता असे राजनला वाटे. दाऊदने आपल्याला इतक्या मानाने स्वतःच्या घरी बोलावले त्यामुळे राजन अगदी भारावून गेला. पण राजनच्या टोळीतील एकालाही राजनने दाऊदशी हातमिळवणी करावी ही गोष्ट आवडली नाही. दाऊदबरोबर जाण्याची गरज नाही, आपली टोळी स्वतंत्रपणे पुरेशी ताकदवान आहे असे त्यांना वाटत होते. दाऊदबरोबर जाण्याने त्यांचा दबदबा वाढला तरी त्यांचे महत्त्व कमी होईल अशी भीती त्यांना वाटत होती. राजनने त्यांना दाऊदबरोबर गेल्याने आपल्याला केवढे प्रचंड पैसे मिळतील, साध्या रस्त्यावरच्या गुंडांऐवजी ते माफिया म्हणून ओळखले जातील वगैरे सांगून त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. ते सगळ्यांना पटले. त्यानंतर थोड्याच दिवसांनी राजन दाऊद टोळीला सामील झाला. मग त्याने घाटकोपरमध्ये कुंजू क्रिकेट खेळत असताना त्याचा खून केला. राजनचे नाव आता सगळ्यांना माहीत झाले. लवकरच छोटा राजन दाऊदचा उजवा हात झाला. पुढे तर तो दाऊदचा मुख्य सल्लागारही झाला. 1986 साली दाऊद भारतातून पळून गेला तेव्हा राजन भारतातच राहिला. त्याने दाऊद टोळीचे आर्थिक व्यवहार सांभाळले, टोळीच्या कारवाया कौशल्याने हाताळल्या. छोट्या राजनमध्ये ते गुण उपजतच होते. व्यावहारिक विचारसरणी, अहंकाराचा अभाव आणि साध्या घरातून आल्यामुळे असलेला साधेपणा यामुळे राजनचे सगळ्यांशी चांगले जमत असे.
दाऊद दुबईला गेल्यावर वर्षभरात त्याला असे वाटायला लागले की त्याचा व्यवस्थापक त्याच्याजवळ असला पाहिजे. मुंबई पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू केली होती. राजन तुरुंगात जाणे आपल्याला परवडणार नाही हे दाऊदच्या लक्षात आले. 1987 साली राजन भारत सोडून दुबईला दाऊदकडे गेला. त्याने त्याची व्यावसायिक कौशल्य तिथे दाखवली आणि ती दाऊदचा मुंबईतील व्यवसाय वाढवला. राजनला जेव्हा दुबईत त्याचा लाडका अभिनेता भेटला तेव्हा राजनला सर्वाधिक आनंद झाला. मिथुन चक्रवर्ती प्रत्यक्ष भेटल्यावर झालेल्या आनंदामुळे त्याच्या तोंडून शब्द फुटेना. तो सारखा मिथुनला मिठी मारत होता आणि त्याचा हात त्याने हातात धरून ठेवला होता. छोटा राजनला असे वागताना याआधी कुणीही पाहिलेले नव्हते, असे ही भेट प्रत्यक्ष पाहणारे सांगतात. तो इतका हरकून गेला होता की मिथुनला अशी चाहत्यांची सवय असून देखील त्यालाही नंतर थोडे अवघडल्यासारखे झाले. त्या दिवशी नानाने मिथुनबरोबर छायाचित्रे काढून घेतली. त्याच्या टिळकनगरच्या मित्रांना ती दाखवून त्याने आता केवढा मोठा पल्ला गाठला आहे हे त्याला सांगायचे होते. मिथुनच्या चित्रपटाच्या तिकिटांचा काळाबाजार करण्यापासून त्याच्याबरोबर जेवण घेण्याइतका पल्ला गाठणे म्हणजे खरे यश.